शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर हा दिवस आहे आषाढी एकादशीचा आणि सकाळी सकाळी ना आज असं छान ऊन पडलेलं होतं आणि वातावरणही छान मोकळं होतं आणि नेहमीप्रमाणे अपेक्षा शाळेत गेलेली आहे. तर सक्षम आज ट्युशनला गेलेला आहे आणि सकाळचं सगळं माझं आवरून झालेलं आहे मुलांचं. त्यानंतर मग घरातलं वगैरे सगळं आवरून झालं. त्यानंतर आता मी उंबरठा पूजन करायला घेतलं होतं. तर दारामध्ये छान उंबरठा वगैरे पुसून हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं. त्यानंतर दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली आणि दारामध्ये ना छोटीशी जरी रांगोळी काढली ना तरी खूप छान वाटतं, अगदी प्रसन्न वाटतं ते सगळं दारामध्ये बघून सगळं. तर चला आता रांगोळी वगैरे काढून झाली. त्यानंतर मग मी फुलं घेऊन आलेली होती आणि आता एवढ्यात ना फुलं जरा कमीच निघून राहिलेली आहे. जास्वंदाची म्हणजे नाहीच्या प्रमाणातच फुलं निघून राहिलेली आहे. आणि आता पेपरही आलेला होता म्हणून मग त्याच्यामध्ये छान असा पांडुरंगाचा फोटो आलेला होता. तर सकाळी सकाळी छान असं पांडुरंगाचं दर्शन केलं आणि त्यानंतर उंबरठ्याची पूजा वगैरे करायला घेतली. आणि आज वातावरणही खूप छान होतं आणि जिकडे तिकडे सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चिवचिवाट सुरू होता आणि घराभोवतालनं सगळी झाडं असल्यामुळे सारखे पक्षी वगैरे येत असतात झाडावर, त्याच्यामुळे त्यांचा सगळा आवाज वगैरे सुरूच असतो सभोवताल आणि खूप छान वाटतं अगदी सकाळी सकाळी सगळ्या पक्ष्यांचा वगैरे आवाज ऐकून. तर उंबरठा पूजन आणि रांगोळी वगैरे सगळं माझं झालं. त्यानंतर इकडे मागे आलेली होती मी. तर बघू शकता आज खूप सुंदर फुलं निघालेली होती. छोटी मोठी अगदी डार्क लाईट्स रंगाची सगळी फुलं आलेली होती आणि खूप सुंदर वाटत होती सगळी फुलं बघून. तर मग काही फुलं वगैरे मला पूजेसाठी तोडून घ्यायची होती, तशी मी आणलेले होते. पण आज जरा फुलं थोडे कमी निघाले होते म्हणून मग काही गुलाबाची फुलं मी तोडून घेतले. नाहीतर मग गुलाबाची फुलं वगैरे तोडत नाही, कारण झाडाला बघून छान वाटतात. जास्वंदाची आणि पांढरी ती सदाफुलीची जी फुलं असतात ना तीच देवाला वाहत असते. मात्र ती फुलं जरा कमी निघालेली होती म्हणून थोडी गुलाबाची फुलं मी तोडून घेतली. त्यानंतर तुळशीचं पान आणि मंजुळाही तोडून घेतल्या आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. तर आज जसं की आषाढी एकादशी आहे त्यामुळे मला उपास आहे. मात्र घरी मग कुणाचाच उपास नाही आहे. तर अपेक्षाला सकाळी टिफिन वगैरे बनवून दिलेला होता. आज सॅटर्डे होता त्यामुळे मग तिला पोहेच करून दिलेले होते मी नाश्त्यामध्ये, कारण आज लवकरच येईल ती शाळेतनं. आणि देवघरातील सगळी भांडी दिवे वगैरे परत देव वगैरे सगळे मी काल उजळून ठेवलेले होते, कारण आज वेळेवर मला धावपळ व्हायला नको, कारण सकाळी पूजेतही भरपूर वेळ जातो. म्हणून कालच पूजा करताना ना सगळी भांडी देव वगैरे सगळं मी धुवून ठेवलेलं होतं. तर चला आता देवपूजा वगैरे माझी झालेली होती आणि त्यानंतर आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून मी पूजा वगैरे करायला घेतलेली होती. तर ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ना मी धापेवाड्याहून आणलेली होती. तर इथून जवळच आहे धापेवाडा, जिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याला ना विदर्भाची पंढरी देखील म्हटलं जात असते. तर तिथूनच ही मूर्ती मी आणलेली होती, कारण मी पहिल्यांदाच धापेवाड्याला त्यावेळी गेलेली होती. तर तिथून मग ही मूर्ती घेतलेली होती, कारण त्याआधी माझ्याकडे नव्हती मूर्ती. तर चला पूजा वगैरे झाली माझी आणि त्यानंतर मग तुळशीला आणि सूर्यदेवाला पाणी वगैरे टाकून घेतलं मी. आणि एकदा तरी ना मला विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला जायचं आहे, पण आता माहीत नाही तो योग कधी येतो. इथूनच श्रद्धेने जेवढी भक्ती करता येईल तेवढी करायची. बाकी सर्व त्याच्याच हातात आहे. जेव्हा त्याची इच्छा राहील तेव्हा तो नक्कीच आपल्याला बोलवणार त्याच्या दर्शनाला. तर तुमच्यापैकी कुणी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला गेला आहेत का? तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. तो फक्त आपल्या भक्ताच्या मनातील भाव बघत असतो की तो खरा आहे किंवा कसा आहे. कारण जे काही आपण सगळं पूजापाठ करतो, खूप यज्ञ करतो, काही करतो, तर हे सगळं आपण आपल्या समाधानासाठी, आपल्या मनातील शांततेसाठी सगळ्या गोष्टी करत असतो. मात्र देवाला या सगळ्या गोष्टीची काहीच गरज नसते. तो फक्त आपल्या मनातील भाव बघत असतो आणि आपण जे काही वर्तन करतो, आपण कर्म करतो ते तो बघत असतो. कारण मानवसेवा हीच खरी सेवा मानली जात असते.
म्हणून आपले 2 हात आणि आपलं डोकं हे नेहमी देवासमोर नतमस्तक असायला हवं, कारण देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे आणि जे काही होत आहे ते सगळं घडवून घेणाराही तोच आहे. तर चला, आता देवपूजा वगैरे झालेली होती, त्यानंतर आरती वगैरेही करून घेतली. त्यानंतर मीही आरती घेतली, यांनाही दिली, कारण हे अजून ऑफिसला जायचे होते. तर त्यांनीही देवाला नमस्कार वगैरे करून घेतला. आणि खरंच पूजा वगैरे झाल्यानंतर ना इतकं छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये, कारण जसं की उपास वगैरे असला आणि मग असं पूजा वगैरे केली थोडी आरामात वगैरे आपण, की खूप छान वाटतं अगदी घरामध्ये. तर चला, पूजा वगैरे झाली आणि सकाळी अपेक्षाला ना टिफिन बनवून दिला. त्यावेळी मी जरा पोहे जास्तच बनवलेले होते, त्यामुळे मग यांना आणि माझ्या आतेसासूचा मुलगा आलेला होता, तर त्या दोघांनाही मी नाश्ता वगैरे देऊन दिला. त्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली होती. तर भाजीमध्ये मला आज शिमला मिरचीची ना भाजी करून घ्यायची होती. त्यासाठी शिमला मिरची वगैरे चिरून घेतली. त्यानंतर भाजीला फोडणी वगैरे टाकली आणि इकडे कपडेही झालेले होते, म्हणून कपडे वगैरे सगळे ना वाळत घालून दिले. तर चला, आता घरातली सगळी कामं झालेली होती. माझी किचन वगैरेही आवरून झालेलं होतं. आता गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं, कारण दूध गरम करायचं राहून गेलेलं होतं. त्यानंतर म्हटलं चला आता थोडासा चहा बनवते स्वतःकरिता, म्हणून मग चहा ठेवून घेतला गॅसवर मी. तर चला, आता घरातलं माझं सगळं काम आवरून झालेलं होतं आणि आता मी निघालेली होती मंदिरात जाण्याकरिता. तर इथे घराजवळच जे कालीमाताचं मंदिर आहे ना, अगदी त्याच्या मागच्या बाजूनेच ना विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तर तिथेच मी आलेली होती आणि अगदी मंदिरात ना बघून मला जरासं आश्चर्यच वाटलं, कारण तिथे मंदिरात कुणीच नव्हतं. म्हणजे नाहीतर नेहमी दर्शनाला आलं एकादशीला वगैरे की खूप गर्दी असते तिथे, म्हणजे दर्शनासाठी थोडा वेळ थांबावं लागतं. मात्र आज तिथे दर्शनाला कुणीच नव्हतं आणि अगदी आरामात छान अशी पूजा झालेली होती माझी. आणि बघू शकता मंदिरातली जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ना, खूप छान सुंदर होती आणि सगळे तिथे फुलांनी वगैरे छान सजावट वगैरे केलेली होती. असं वाटत होतं की बहुतेक माझ्या पहिले सगळे दर्शनाला येऊन गेले की काय, की यायचे आहे हे काही कळतच नव्हतं, कारण वेळ काही जास्त झालेला नव्हता. फक्त 10:30 वाजलेले होते मी जेव्हा मंदिरात आली तेव्हा. मात्र म्हणजे अजिबातच काही गर्दी नव्हती आणि छान आरामात माझं दर्शन झालेलं होतं. तर इथे भोलेनाथाची ही पिंड वगैरे आहे, तर दर्शन वगैरे करून घेतलं आणि बघू शकता मंदिरातील मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. अगदी लोभस वाटत होती ती. तर चला, आता दर्शन वगैरे झालेलं होतं माझं आणि निवांत खूप छान असं दर्शन झालेलं होतं आज मंदिरामध्ये. आणि आता घरी निघालेली होती आणि आज वातावरण बघू शकता अगदी छान होतं, अगदी मोकळं होतं सगळं काही. तर मगाशी मंदिरातनं आल्यानंतर मग काही शूट केलं नव्हतं मी, कारण जरा काही कामानिमित्त थोडं बाहेर जावं लागलं होतं. तर आता 8 वाजलेले आहे आणि आता मला ना उपवासासाठी साबुदाण्याची खीर बनवून घ्यायची आहे. तर चला, साबुदाण्याची खीर बनवते मी आता. आणि आता 2 दिवस झाले पाऊस आलेला नाही आहे, त्याच्यामुळे इतकं जास्त गरम होऊन राहिलेलं आहे. पाऊस आला की थंड होतं तेवढ्या पुरतं वातावरण, मात्र आता 2 दिवसापासून पाऊस आलेला नाही आहे, तर खूप जास्त गरम होऊन राहिलेलं आहे. तर चला, आता साबुदाण्याची खीर बनवून घेते मी. तर त्यासाठी ना मी इथे हे काजू आणि बदाम आणि काजू भिजत घातले होते आणि साबुदाणाही भिजवलेला आहे. तर चला, आता खीर बनवून घेते. तर खीरकरिता काही ड्रायफ्रूट ना मी भिजत घातलेले होते आणि काही बारीक चिरून घेतलेले होते. तर चला, आता खीर बनवून घेते.
तर बघू शकता आपली इकडे खीर मस्त तयार झालेली होती आणि खरंच चवीला खूप छान झालेली होती. तर बघूनच अगदी खावीशी वाटेल अशी ती दिसत होती. तर आणि थंड झाल्यानंतर ना थोडीशी ती अगदी रबडीसारखी वाटत होती, अशी घट्ट झालेली होती छान. आणि छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं होतं त्याला. तर चवीलाही खरंच खूप छान झालेली होती. आणि या खीरची डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की मला तसं कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुमच्यासोबत ते शेअर करेन अगदी डिटेलमध्ये. आणि या उपवासाला तुम्ही फराळाला काय पदार्थ बनवला तेही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर चला, बनवलेली खीर आता मीही एन्जॉय करते आणि व्लॉगचा एंड इथेच करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.